की सुरू पण नाही झाले, पण आमची इथेच एनर्जी लो झाली आहे. आणि मेन प्रश्न असा आहे की मला समजत नाही की ती रुसली आणि फुगली कशामुळं. मग तुम्हाला फुगा मात्र नक्की दाखवतो मी. हे बघ मी असा अगदी हे बघ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे हम्पीमधला दुसरा दिवस आणि आम्ही क्रेसेंट रिसॉर्ट या ठिकाणी आज म्हणजे रात्री स्टे केला होता. तर मी तुम्हाला क्विक प्रॉपर्टीचा ओव्हरव्ह्यू देतो. काल रात्री तुम्हाला पल्लवीने सांगितलं असेल, तुम्ही जर बघितलं तर असे कॉटेजेस आहेत. एक मिनिट. असे कॉटेजेस आहेत आणि या कॉटेजेसमध्ये आम्ही काल स्टे केला होता. हे 4 कॉटेजेस आहेत. इकडे डिरेक्टली हा जो व्ह्यू आहे हा अंजनाद्री हिल्सचा आहे. सो इथे आम्हाला जायचं आहे आज. इथला पॉईंट कवर करायचा आहे. सो एकदम टॉपला जायचं आहे आम्हाला तिथे. इथे जायचं आहे आणि ओव्हरऑल जो ॲम्बियन्स आहे तो खूप छान आहे. इथे स्विमिंग पूल वगैरे पण प्रोव्हाइड केलेला आहे. बट आणि आजचा आमचा स्टे दुसरीकडे असणार आहे. सो छान होता एक्सपिरियन्स. इकडे पण पार्किंगला जागा आहे आणि कॉटेजेसमध्ये एक छान फिलिंग येते राहण्याची. पूर्ण म्हणजे थंडी वाजते खूप. याला ए सीची काही गरज नाही आहे. पूर्ण नॉन ए सी होतं. इथे आमची गाडी पार्क केली आहे आणि तिकडे पल्लवीने आणि ते गाडी मध्ये सामान पॅक करत आहे. दिसत नाही तू ती तिकडनं हाय करते. तर बघू आज काय काय होतं, काय काय प्लॅन असणार आहे, सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. आणि मी पण आता छान रेडी झालो आहे. तर तुम्हाला दाखवू का? हे बघ मी असा रेडी झालो. हे बघ. काय टाइमपास करताय? हे बघा इथे दिसतंय तुम्हाला. काय रे? का बरं? हां करू ना मग. तर चलो आता आम्ही चेकआउट करतो. अंजनाद्री हिल्सला जातो. तिथून आमचं दुसऱ्या ठिकाणी चेक इन पण आहे. तिथं आम्ही बॅग ठेवू आणि परत आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटला जाऊ. त्यांचं ऑफिस, इकडे रेस्टॉरंट आहे, कॅफे. चलो आता उशीर झाला आहे खूप जास्त, त्यामुळे पटपट जातो आत्ता. माझी सर्दी आणि माझा घसा काय अजून नीट झाला नाही आहे. टॅब्लेट्स घेतल्यात तरी पण राहत नाही आहे. जस्ट सर्दी आहे, असं काही खूप जास्त त्रास होतो आहे मला असं काही नाही आहे. ठीक आहे. ओ आय डोंट नो पल्लवीनं तुम्हाला सकाळी रूमचा टूर दिला होता की नाही. मी थोडं लेट उठलो. सो ठीक आहे. माझी बॅग आणि ही पण एक बॅग. हो की राहिली, आय थिंक की राहिली. लेट मी चेक. चलो तर आता माझी बॅग बी टाकतो इथे. आणि कुणीतरी आज सकाळपासून रुसलं आहे माझ्यावर आणि आत्ता मला समजलं आहे रुसल्यामुळे रूमचा टूर झालेला नाही आहे. आता रुसवा घालायचा आहे. आय होप याच्यामध्ये दिवस नको जायला आणि पल्लवी बॅक टू दी व्लॉग यायला पाहिजे. बघूया काय काय होते काय काय नाही. आणि मेन प्रश्न असा आहे की मला समजत नाही की ती रुसली आणि फुगली कशामुळं. मग तुम्हाला फुगा मात्र नक्की दाखवतो मी. आत्ता नाही दाखवू शकणार फुगा, तिकडे. पण ज्यावेळेस असा एक असा हिंट लोक दिल ना मला, त्यावेळेस तो फुगा तुम्हाला मी दाखवायचा ट्राय करेल. ठीक आहे. आय होप लवकरच तिने ब्लॉगमध्ये परत यावं, म्हणजे कसं माझ्यापेक्षा जास्त बेटर ब्लॉग ती करू शकेल. चला आता आम्हाला जायचं ब्रेकफास्टसाठी. तर ते तिघे पुढे गेलेत, मला एकट्याला सोडलं आहे. सो लेट्स सी. इकडे
इथे त्यांचं कॅफे आहे. काल पण आम्ही इथेच डिनर केलं होतं. हे तुम्हाला हा एरिया मी वरतून दाखवला होता. भारी एक नंबर. काय सर, आमचे परम मित्र. आम्ही आता इथे नाश्ता केला आहे आणि इथनं बाहेर निघतोय. आता आजचा जो स्टे आहे ना आमचा, तो दुसऱ्या लोकेशनला आहे. आणि हे बघा, विकासने गाडी आणली आता अंगावर. तर आम्ही आता इथनं निघू. इथनं अंजनाद्री हिल्स जवळ आहे. तर आम्ही पहिल्यांदा तर तिथे जाऊ, त्यानंतर बघू दुसऱ्या जी आम्ही बुक केलं आहे तिथे चेक इन करू. अदरवाईज आम्ही तसंच पुढे जाऊ. सबका स्वामी. सर कुठे आता राईटला? हे समोर अंजनाद्री हिल्स आहेत आणि इथे आम्हाला जायचं आहे. असं इथे म्हणतात की हनुमानाचा जन्म इथे झालेला. बट नाशिकमध्ये पण अंजनाद्री हिल्स आहे, तिथे पण असं म्हणतात की तिथे हनुमानाचा जन्म झालाय. आम्ही आता आलो आहोत अंजनाद्री हिल्सला आणि इथे गाडी जी आहे ती पार्किंगला लावली आहे. आणखी सुरू पण नाही झालंय, पण आमची इथेच एनर्जी लो झाली आहे. दॅट इज बिकॉज असं चढ आहे, चढायला पूर्ण असं 575 स्टेप्स आहेत. किती सांगितलं? 575. 575 स्टेप्स ज्या की आम्ही चढणार आहोत. विकी, जोश. हाय, व्हेरी हाय, व्हेरी हाय, व्हेरी हाय. अलाउड आहे का? राज थांबा.
तर आमचं खूप छान दर्शन झालं आहे. इथे आज खूप गर्दी आहे, दॅट इज बिकॉज आज सॅटर्डे आहे. बट इथलं ॲटमॉस्फिअरमध्ये ना अशी वेगळीच एनर्जी जाणवती आहे आणि इथनं हम्पीचा व्ह्यू, पूर्ण हम्पीचा व्ह्यू दिसतोय. तर कसं वाटतंय यांचं फोटो सेशन सुरू होतं, मस्त आहे ना. फक्त वर चढायला थोडं जीवावर येते. तर इथनं पूर्ण हम्पीचा एक व्ह्यू मिळतो. आज थोडंसं असं फॉगी वेदर आहे त्यामुळे पूर्ण दिसत नाही. हम्पी इन जनरल खरंच खूप ब्युटिफुल आहे हम्पी. हो, काय वाटतंय? छान आहे, मस्त आहे. यू शुड एक्सप्लोर हम्पी है ना, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम आय वुड से, कारण छान आहे. हां, पण जर तुम्हाला असं दगड तुम्ही जर म्हणाल की फक्त दगड आहे, देन काही होऊ नाही शकत तुमचं, हो ना. तुम्हाला असं बघता आलं पाहिजे, जी ब्युटी आहे हम्पीची ती बघता आली पाहिजे, इन शॉर्ट, हो की नाही. ठीक आहे, आता आमचं दर्शन झालं आहे इथलं. आम्ही थोड्या वेळात खाली जाऊ. त्यानंतर नेक्स्ट आमचा प्लॅन मोस्टली असेल विठ्ठल मंदिर आणि मग बाकीचे तिकडचे जे स्पॉट्स आहेत. ॲक्च्युली आम्ही आता साऊथमध्ये आहोत. नॉर्थमध्ये आहोत आम्ही आत्ता. इथनं आम्हाला साऊथमध्ये जायचं आहे, जिकडे सगळे टेम्पल्स आहेत. तुला माहिती का आपण नॉर्थला साऊथला आहे कन्फर्म? ठीक आहे, मग आपण आता नॉर्थला आहोत, इथनं आपल्याला साऊथला जायचंय. नॉर्थला सगळे स्टेज आहेत. कुठे जायचंय? तिथे मंदिर आहे ना, हा 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 हा, म्हणजे तिथे, आणि तिथनं वरती जाऊ. ओके. मला सोडून चाललेला हा, मला सोडून. मी पळत मागेली असती, माहितीये का. माझ्याकडे फोन नाहीये माहितीये, तरी पण इकडे जाऊ, इधर जाऊ, उधर जाऊ. माझं लक्ष असतं तुझ्यावर. असं वाटलं का? असं वाटलं का सुटला तर सुटला पिछा? असं तर नाही इकडे खूप रश वाटते. हा, इकडे रश दिसतीये भरपूर. पण आम्ही दाखवतो तुम्हाला. इकडे बेसिकली सगळे नारळ वगैरे फोडलेले आहेत लोकांनी आणि त्यानंतर माळ बांधलेली आहे एका झाडाला. काय नाही का दाबलं? प्रसादालय आहे ना इथे. अच्छा, कुणाला जर समजत असेल तर त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की याचा अर्थ काय आहे. एवढं थंड वारं आहे ना, मस्त, एवढं छान वाटतंय ना. आमचं आता अंजनाद्रीचं दर्शन, म्हणजे तिथलं दर्शन झालं आहे. आम्ही खाली पण आलो आहोत. आता म्हटलं जेवणाची वेळच झाली आहे, म्हणजे काइंड ऑफ ब्रंचची वेळ आहे ही, बट आम्ही जेवणच करतोय, तर विल कॉल इट ॲज ब्रंच ओनली. आणि माझ्याबरोबर आम्ही येताना, एक मिनिट हां, आम्ही येताना काही शूट केलं नाही. आम्ही तिथे हिल्सला बसलो होतो, अंजनाद्री हिल्सला. आणि म्हणजे मी असं फोन बघत होती, स्क्रोल करत होती, तर 2 जण, त्यांचं काय झालं माहीत नाही, तो इतक्या जोरात आला, त्याने माझ्या हाताला धक्का लागला आणि माझा फोन डिरेक्ट एवढा लांब जाऊन उडाला की डिरेक्ट त्याचा कवर निघाला. आता मी एकदम शॉकमध्ये की म्हटलं आपला जर फोन गेला आता तर डिस्प्ले ऑलरेडी खूप महाग मिळतो. तर मला तर असं 2 मिनिट काही सुचलंच नाही की काय झालंय काय. फक्त मला कळालं की माझ्या फोनचं कवर एकीकडे पडलंय आणि फोन एकीकडे पडलाय. आता मागे कॅमेऱ्याला थोडा डॅमेज झालाय, बट कोण होतं माहितीच नाही आम्हाला, त्यामुळे आम्हाला काही करताच आलं नाही. आणि त्यामुळे माझं असं झालेलं ना तिथे की आता आपण पटपट व्यवस्थित खाली उतरू आणि मग त्यानंतरच तुमच्याबरोबर शेअर करते हा इन्सिडेंट मी. तर मग विकीला पण थोडंसं हे झालेलं की यार फोन पडला एवढा महागाचा. पण मग आता काही आपल्या हातातली गोष्ट नव्हती, ती ऑप्शन नव्हतं त्याला काही, त्यामुळे मग आम्ही काही रिॲक्ट पण नाही केलं त्यावर. आता सध्या आम्ही इथे आलो आहोत जेवायला. तर आम्ही असंच मसाला डोसा, त्यानंतर भाजी पोळी हे सगळं सांगितलंय. बघू आता किती वेळ. ते तर म्हटले लवकर ऑर्डर देतील, बट बघू आता किती वेळ लागतो. कारण सकाळी असंच आम्ही जिथे स्टे केलेला, आम्हाला अर्धा तास फक्त चहा यायला लावला, अर्धा तास. मग आम्ही असं झालेलं ना की आता नाश्ता हा आणखीन वेळ करेल, त्यापेक्षा मग आम्ही केलाच नाही. आता डिरेक्ट चहा घेतला सकाळी, त्यानंतर आता नाश्ता, काइंड ऑफ ब्रंच करतो आता. आणि मग त्यानंतर आम्हीचं नेक्स्ट लोकेशन जे असणार मोस्ट प्रोबॅबली विठ्ठल टेम्पल असणार आहे. तर बघू आता किती जवळ आहे ते इथनं.